आज आपण लेटेस्ट डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा लागेल असा पांढरा, त्याच्यानंतर बारीक अशी सुई कॉटनच्या दोऱ्यात ओवायची अशी, त्याच्यानंतर असे मीडियम साईजचे काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी लागतील। त्यानंतर मी हे 3 नंबर साईजचे असे डिझाईनचे मणी घेतले 8 आणि एकदम 0 नंबर साईजचे 20 गोल्डन मणी आणि डिझाईनसाठी असे पाईप 2 वापरणार आहे। त्याच्यानंतर स्क्रू लागेल आपल्याला, वाटी आणि कात्री। तर सगळ्यात आधी असं सिंगल ओवायचं आहे, तरी पण असं 2 पदरी धागा काढून घ्यायचा सिंगल ओवण्यासाठी। असं धागा काढून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला दोन्ही पदर मिळून सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली। अशी सुई लावून घ्यायची आणि आता पहिले स्क्रू ओवून घ्यायचा एक। आता सिंगल पदर ओवायचा आहे, तर सिंगल पदर ओवताना मागच्या बाजूला स्क्रू ओवायच्या आधी एक बारीक मणी ओवायचा, कारण की जेव्हा आपण पॅक करतो ना तर ते गाठ स्क्रूमधून निघणार नाही सिंगल पदर असल्यामुळं। 2 किंवा 3 पदर असेल तर नाही टाकलं तरी चालतं। आता काळे आणि पिवळे मणी मागच्या बाजूला ओवून घेऊया, एक काळा एक पिवळा असे मणी ओवून घेऊया मागच्या बाजूला। तर मी आता 28 काळे पिवळे मणी होते मागे। जर तुम्हाला थोडं लॉंग हवं असेल तर तुम्ही मणी वाढवू शकता, किंवा छोटा हवं असेल तर मणी कमी पण करू शकता, पण आधी मणी जास्तच ओवून ठेवायच्या, जर लांब झालं तर काढता येतात मणी मागच्या बाजूने। तर मी आता 28 मणी होते। अशा प्रकारे मणी ओवून घ्यायच्या मागे। मणी ओवून झाल्यानंतर ना जे आपण मणी वापरले गोल्डन, आता एक मोठा मध्ये मी गोल्डन मणी वापरते आणि त्याच्या बाजूला 2 बारीक गोल्डन मणी। अशा प्रकारे टाकून घ्यायचे। आता हे मणी टाकल्यानंतर ना तर 4च काळे मणी ओवायचे असे 4 काळे मणी ओवल्यानंतर ना परत एक बारीक गोल्डन, त्यानंतरून मोठा गोल्डन आणि परत एक बारीक साईजचा गोल्डन मणी असं होऊन घ्यायचं। त्याच्यानंतर परत काळे 4 मणी ओवायचे, 4 काळे मणी ओवून घ्यायचे आणि असं ओवल्यानंतर ना जे आपण ही डिझाईनचे असे पाईप वापरणार आहे त्यासाठी त्याच्या बाजूने 2 हे बारीक गोल्डन मणी ओवायचे। जर तुमच्याकडे असं हे नसेल डिझाईनचं पाईप तर ह्याच्या जागी तुम्ही 5-5 पिवळे मणी पण ओवू शकता। त्याच्यानंतर परत 4 काळे मणी आणि परत आपण जसं मागे ओवलंय 2 गोल्डन मणी बारीक आणि त्याच्यामध्ये एक मोठा गोल्डन मणी असं ओवून घ्यायचं। ओवल्यानंतर ना परत 4 काळे मणी। जर तुम्हाला लॉंग हवं असेल तर तुम्ही 5 काळे मणी पण होऊ शकता 4च्या जागी। त्याच्यानंतर परत एक गोल्डन मणी, एक मोठा गोल्डन आणि एक बारीक गोल्डन मणी होऊन घ्यायचा। परत 4 काळे मणी होऊन घ्यायचं। आता वाटीजवळ आपल्याला 3 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं ओवून घ्यायचं।
एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी, काळा मणी, असं 3 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं होऊन घ्यायचं आहे. या प्रकारे असं. आणि आता इथे वाटी लावूया. ते वाटे लावून घेऊया इथं. वाटीचे 4 मणी. तर वाटे होताना पहिले एक काळा मणी ओवायचा, मग एक वाटीचा मणी, त्याच्यानंतरून एक वाटी, परत एक वाटीचा मणी, आणि आता दुसरी वाटी ओवायच्या पहिले त्याच्यामध्ये काळा मणी ओवूया. म्हणजे आपल्या वाट्या जवळजवळ नाही येणार, थोडं अंतर वाढेल त्याच्यातलं. आणि परत आता एक काळा मणी अशा प्रकारे ओवून घ्यायचे. आणि आता ही बाजू जशी ओवली आपण तशी इकडची बाजू पण ओवून घेऊ. या प्रकारे अशी दुसरी बाजू ओवून घ्यायची. आणि मागच्या बाजूला काळे पिवळे मणी ओवून घेऊया. 28 काळे पिवळे मणी ओवले. आणि आता ह्या बाजूला आपण स्क्रू लावून घेऊ. आणि एक बारीक मणी, एक बारीक साईजचा मणी. आणि आता हे पॅक करून घेऊया. आणि पॅक करताना असं एकावर एक असं 4 ते 5 गाठी बांधायच्या, पुढं मागे नाही करायचं. एकावर एक 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या. अशा प्रकारे. आणि उरलेला धागा कट करून घेऊ. ते या बाजूने पॅक केल्या, तर दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घेऊया. इथून दुसऱ्या बाजूला असं पॅक करताना अर्धा इंच धागा असं ठेवूनच पॅक करायचं. परत असं 4 ते 5 गाठी बांधून घ्यायची या बाजूने. असं धागा नाही ठेवला तर नंतर ते मंगळसूत्र पाण्यात यूज केल्यानंतर टाईट होतं आणि घट्ट दिसतं, त्यामुळे असा धागा ठेवायचा. तर अशा प्रकारे आपलं नवीन डिझाईनचे हे लेटेस्ट शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे. डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.